नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला अतिशय सोपी आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी पुऱ्यांची रेसिपी दाखवत आहे। त्याचं नाव आहे मिस्सी पुरी। चला तर मग ती आता बनवायला सुरुवात करूया। पुऱ्या बनवण्याकरता इथे मी अर्धा चमचा ओवा आणि 1 चमचा काळे तीळ घेतलेले आहेत आणि समप्रमाणात 1 वाटी चण्याचं पीठ आणि कणिक घेतलेली आहे। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चॉपरमधनं 1 मोठा कांदा, मूठभर कोथिंबीर आणि 4 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत। तर ते आता याच्यामध्ये घातलेलं आहे। तसेच आता याच्यामध्ये 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि गरम मसाला घातलेला आहे आणि 2 टेबलस्पून तेल घालून आता हे सगळं छान मिक्स करून घेत आहे। आता हे सगळं मिक्स करून घेत आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून थोडीशी घट्ट अशी पुऱ्यांची कणिक मळून घेत आहे। आता ही कणिक मी 10 मिनिटं रेस्टिंगला ठेवत आहे आणि त्यानंतर पुऱ्या बनवायला घेत आहे। 10 मिनिटांनी नेहमीसारख्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। तर आता या तळून घेऊयात। तेल छान तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये या पुऱ्या मी दोन्ही बाजूंनी छान खमंग अशा तळून घेत आहे। मस्त खमंग अशा खुसखुशीत मिस्सी पुऱ्या तयार झालेल्या आहेत। त्याच्याबरोबर थंडगार दही आणि लोणचं सर्व केलेलं आहे। हे बघा किती छान खुसखुशीत अशा या पुऱ्या झालेल्या आहेत। तेव्हा तुम्ही या पुऱ्या नक्की करून बघा। धन्यवाद। बाय बाय।